श्री गणेशाय नमो वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा अभंग 282। भाव धरी तया तारील पाशान दुर्जना सज्जन काय करी करिता नवे नीट श्वानाचे हे पोस खापरा परीस काय करी निंबाची या झाडा साकरेचे आळे बीज तैसी फळे येती तया तुका म्हणे वज्रभंगे एक वेळ कठीण हा खळ तयाहुनी। भावशून्य व्यवहार अवनीतीला कारण होतो। तुकोबाराय म्हणतात, पाषाणाच्या देवमूर्तीवर देव म्हणून श्रद्धा ठेवली तर त्याचा उद्धार होईल, पण दुर्जनाचे विचार बदलणे संतांना शक्य नसते। कुत्र्याचे वाकडे शेपूट किती वेळा सरळ करण्याचा प्रयत्न करा, ते कायम वाकडे राहते। खापरासाठी परिसाचा काही लाभ होणार नाही। कडुलिंबाच्या झाडाला साखरेचे आळे घालून काय उपयोग, जसे बीज तसे फळ येते। तुकाराम महाराज म्हणतात, एक वेळ कठीण असणारे वज्र सुद्धा भंग पावेल, पण भावनाहीन खल पुरुष त्याहून कठीण आहे। 283। इच्छावे ते जवळी आले काय बोले कारण नामरूपी पडली गांठी अवघ्या गोष्टी सरल्या मुकियाचे परिजीवी साखर जेवी खादली तुका म्हणे काय बोलो आता भले मौन्याची। परमेश्वर प्रेमाचे वर्णन कोणत्याही शब्दाने करता येत नाही, ते प्रेम अनिवर्णनीय आहे। तुकोबाराय म्हणतात, आम्ही ज्याची इच्छा केली ते जवळ आले, आता बोलण्याचे कारण उरले नाही। भगवंतांच्या नामरूपाची गाठ पडल्यामुळे सर्व गोष्टी सरत्या झाल्या। ज्याप्रमाणे मुक्याला साखर जेव घातली त्याला तिचे माधुर्य कळाले, पण ती तृप्ती तो बोलून दाखवू शकत नाही। तोच प्रकार जीवाच्या ठायी झाला आहे। तुकाराम महाराज म्हणतात, भक्ती साधनाने भगवंत भक्ताकरिता स्वयं प्रेमरूपाने प्रगट होतो, म्हणून या संबंधी मौन धरावे। 284। साधने तरी हीच दोन्ही जरी कोणी साधील परद्रव्य परणारी याचा धरी विटाळ देव भाग्य घरा येती संपत्ती त्या सकळा तुका म्हणे ते शरीर घर भांडार देवांचे। जीवाच्या उद्धारासाठी तुकोबाराय काही उपाय सांगतात। ते म्हणतात, पारमार्थिक कल्याण साधायचे असेल तर 2 साधनांचा त्याचे अवलंब करावा। त्यासाठी फक्त परद्रव्य आणि परनारी याची अभिलाषा धरू नकोस, त्याने देव दैवी संपत्ती सर्व काही भाग्याने घरात येतील। तुकाराम महाराज म्हणतात, तुझे शरीर म्हणजे देवाचे भंडारगृह आहे, त्याला अशुद्धाच्या स्पर्शाने कलंकित करू नकोस। 285। आम्हासाठी अवतार मत्स्य कुर्मादी सुकर मोहे धाव घाली पाना नाव घेता पंढरी राना कोटे न दिसे पाहता उडी घाला अवचिता सुख ठेवी आम्हासाठी दुःख आपणची घोटी आम्हा घाली पाठीकडे आपण कळी काळाशी भिडे तुका म्हणे कृपानिधी आम्हा उतरी नावे मधी। भक्तांसाठी देव काय करतो हे कृतज्ञापूर्वक तुकोबाराय म्हणतात, विठ्ठला आमच्यासाठी तू मत्स्य कुर्म वराह असे अनेक अवतार घेतोस, तुझे स्मरण करताच प्रेमाने धावत येतो, प्रेम पाना देतोस। डोळ्याने पाहावे तर तू कुठे दिसत नाहीस, पण हाक मारतात संकटी अवचित उडी घालतोस। तुझ्या जवळचे सुख आम्हासाठी राखून ठेवतोस, आमची प्रारब्धे दुःखे स्वतः गिळून टाकतोस। कळी काळ येताच आम्हाला पाठीशी घालतोस, स्वतः पुढे होऊन कळी काळाशी झगडतोस। तुकाराम महाराज म्हणतात, देवा तू तर कृपेची साठवण आहेस, आम्हाला भक्तिरूपी नौकेत बसवून भवसागराच्या पैलतीरी नेतो। 286। रवी रश्मी कळा नये काढिता निराळा तैसा आम्हा झाला भाव अंगी जडोनी ठेला देव गोडी साखरे पासोनी कैसी निवडती दोन्ही तुका म्हणे नाद उठी विरोनी जाय नभा पोटी। देव आणि भक्त यांचे ऐक्य झाल्यावर ते वेगळे करता येत नाही। तुकोबाराय म्हणतात, सूर्य आणि त्याची प्रभा परस्परांपासून भिन्न करता येत नाही, त्याप्रमाणे आमचे आणि देवाचे ऐक्य आहे। देव आमच्या देही झडून गेला आहे, साखर आणि तिची माधुरी वेगळी करता येत नाही। तुकाराम महाराज म्हणतात, जो नाद उठतो तो आकाशात विरून जातो। 287। थोडे परी निरे अविटते घ्यावे खरे घ्यावे जेणे नये तुटी बीज वाढे बीजापोटी चित्त ठेवी ग्वाही उपचारे चाड नाही आपुले ते हित फार तुका म्हणे खरे सार। आपले हित ज्याप्रमाणे आहेत
त्याचा स्वीकार संयमपूर्वक करावा याबद्दल तुकोबाराय सांगतात. जास्त मिळावे याची हाव न धरता थोडे परंतु शुद्ध अवीट शाश्वत खरे तेच घ्यावे. आपल्या हिताचे तुटत येणारे बीजापासून वृक्षाची वाढ होते त्याप्रमाणे जे वृद्धिंगत होत जाईल तेच घ्यावे. जे घेतो ते यथार्थ आहे यासाठी आपल्या चित्ताची ग्वाही ठेवावी. इतरांना विचारण्याची गरज नाही. तुकाराम महाराज म्हणतात आपले पुष्कळ हित आहे तेच खरे सार आहे. 288 अवघे देव साध परिया अवगुणांचा बाध मनवनी नवे सरी राहे एका एक दुरी ऊस कांदा एक आळा स्वाद गोडीचा निराळा तुका म्हणे नवे सरी विष अमृताचे परी. सर्व व्यापक सर्व शक्तिमान असा परमेश्वर उपासनेचे फल देण्यास सिद्ध आहे. पण जीवाच्या ठिकाणी असलेले जन्म कर्म अविधा त्या उपासनेत विघ्न निर्माण करतात आणि बाधक होतात. म्हणून सर्व एकसारखे नसून परस्परांपासून भिन्न असतात. ऊस आणि कांदा एकाच आळ्यात लावला तरी त्याचा स्वाद गोडपणा निरनिराळा असतो. तुकाराम महाराज म्हणतात गुणामुळे होणारे लाभाची बरोबरी अवगुणाने होणारे लाभ करू शकत नाही. अवगुणांच्या लाभाने देव दुरावतो त्याचप्रमाणे विष आणि अमृत यांच्या लाभात बरोबरी होत नाही. 289 शांती परते नाही सुख एरे अवघीची दुःख मनवनी शांती धरा उतराल पैल तिरा खवळलिया काम क्रोधी अंगी भरती आधी व्याधी तुका म्हणे त्रिविध ताप मग जाती आपोआप. शांतीसारखे सुख नाही. मन शांत असेल तर सर्व सुखे अनुभवाला येतात. अशांत मनाच्या ठिकाणी अवघी दुःखेच असतात. म्हणून मनाची शांती पाहिजे. त्यामुळे भवदुःखातून पार होसाल. काम क्रोधाची प्रबळता चित्ताला पार प्रशुद्ध करते. त्यामुळे देहाला व्याधी मानसिक व्यथा उत्पन्न होतात. तुकाराम महाराज म्हणतात एकदा आपल्या मनात शांती स्थिर झाली की मनाचे भौतिक दैविक परमात्मेविचे त्रिविध ताप आपोआप निघून जातात. 290 गोडपणे जैसा गुळ तैसा देव झाला सकळ आता भजो कवने परी देव सबाह्य अंतरी उदका वेगळा नवे तरंग निराळा हेम अलंकार नामी तुका म्हणे तैसे आम्ही. अद्वैत भक्तीच्या आनंदाने अंतर्बाह्य एकरूप झालेल्या भक्तांच्या सहज स्थितीचे वर्णन तुकोबाराय करतात. गोडी आणि गुळ यात भेद करता येत नाही. त्याप्रमाणे आम्हाला जगत अभेद रूपाने झाले आहे. माझ्या अंतर्बाह्य देवाची प्राप्त प्रचिती येत असल्यामुळे देवाचे भजन तरी कसावे. पाणी आणि तरंग सोने आणि अलंकार याप्रमाणे आमच्यात आणि देवात नाममात्र भेद नाही. तुकाराम महाराज म्हणतात परमार्थात मी अभोक्ता अकर्ता आहे देव एकटा आहे. 291 परममेष्टी पदा तुच्छ मानिती सर्वदा हे चीजांचे धन सदा हरींचे चिंतन इंद्रपदाधिक भोग भोग नव्हे तो भवरोग सार्वभौम राज्य त्यांसी काही नाही काज पाताळींचे अधिपत्य ते तो मानिती विपत्य योग सिद्धी सार त्यासी वाटे ते असार मोक्षा एवढे सुख सुख नव्हे तेची दुःख तुका म्हणे हरिविन त्यासी वाटे अवघासीन. भगवान म्हणतात ज्याने मला आत्मार्पण केले आहे असा माझा भक्त माझ्या भक्ती वाचून कशाचीही इच्छा करीत नाही. अशा अर्थाचा तुकोबाचा अभंग पहा. हरिभक्त इंद्रपदाची इच्छा करीत नाही. सतत भगवंताचे नामस्मरण करण्यातच त्याची आवड आहे. इंद्रपदाधिक भोगल्यांना सुखावं वाटत नाही. भवरोगाप्रमाणे क्लेशदायक वाटतात. सार्वभौम पदाचे राज्य त्यांना काही कामाचे नाही असे वाटते. पाताळाचे अधिराज्य त्यांना विपत्ती समान भासते. योग सिद्धीनुसार म्हणतात मोक्षपद त्यांना निरस वाटते. मोक्ष सुख त्यांना दुःखदायक वाटते. तुकाराम महाराज म्हणतात हरिभक्ती वाचून हरिदासांना बाकी सर्व परिश्रम वाटतात. 292 मोहऱ्याच्या संगे सूत नवे आगी जोंगे नाही तरी त्याचे भक्ष काय सांगणे ते साक्ष स्वामीची या अंगे रूप नवे कोणा जोगे तुका म्हणे खोडी देव म्हणी नेदी ती दडी. महात्म्याच्या संगतीमुळे जीवाचे पारमार्थिक कल्याण होते. तुकोबाराय म्हणतात मोहरा नावाचे मणी दोऱ्यात ओवून तिमाळ अग्नीत टाकली तर मोहरा जळत नाही, पण त्यातले सूत सुद्धा जळत नाही. वास्तविक सूत अग्नीचा स्पर्श झाला की क्षणात भस्म होते. त्याप्रमाणे चित्तामध्ये विठ्ठल बसवला की त्याचे संगाते काळ तुम्हाला स्पर्श करू शकत नाही. नाही तर तुम्ही काळाचे भक्ष आहात हे सांगावे लागत नाही.
तुकाराम महाराज म्हणतात, घोड्याच्या गळ्याला देवमणी बांधला तरी त्याचे चालण्याचे दोष निघून जातात. 293 मजसवे नको चेष्टा, नवे साळी काही कोष्टा, बैस सांडोनी दिमाख जाय काळे करी मुख, येथे नसरे चार, हीन आनिक व्यापार, तुका विष्णुदास रस जाणतो निरस. तुकोबाराय देवाला समज देतात. ते म्हणतात, देवा माझ्याबरोबर चेष्टा करू नकोस. मी काही साळी विणकर कोष्टी आपणच विणलेल्या परपंचरूपी मोह जाळ्याच्या जाळ्यात अडकून पडणारा नाही. तुझ्या थोरवीच्या एट न करता येथे बस, नाहीतर तोंड काळे करून निघून जा. एका विठ्ठलाच्या भक्तीविना जे माईकहीन व्यवहार येथे चालणार नाही. अरे हा तुकाराम विष्णुदास आहे. तू जे जे रस म्हणवितोस ते सर्व निरस भक्तिहीन आहे. हे तुका जाणून आहे असे तुकाराम महाराज म्हणतात. 294 भाव देवांचे उचित, भाव तोची भगवंत, धन्य धन्य शुद्ध जाती, संदेह कैचा तेथे चित्ती, बहुत बराडी देवावरी ते आवडी, तुका म्हणे हे रोकडे, लाभ अधिकारी चोखडे. भक्तीचे महात्म्य सांगताना तुकोबाराय म्हणतात, देवाच्या भक्तीमध्ये भाव उचित आहे, किंबहुना भाव हाच देव आहे. भक्तिभाव शुद्ध असणारे खरोखर आदरणीय आहेत. त्यांच्या मनात देवाविषयी संशय नसतो. त्यांची देवावर एवढी प्रीती असते की त्यांना देवाची अभिलाषा असते. ते देवाविषयी उत्कट असतात. तुकाराम महाराज म्हणतात, असेच लोक देवाची प्राप्ती होण्याच्या योग्यतेचे असतात. हे स्पष्ट आहे. 295 गौरव गौरवाम पुरते, फळ सत्याचे संकल्पिले, कठीण योगा मुनी क्षेम ओकलिया होतो श्रम, पावले मरे शिवे पाशी, क्लेश उतरती क्लेशी, तुका म्हणे बहु आणि कठीण निघाली रणी. किती प्रयत्न केले तरी जे प्रारब्धात असते तेच होत असते. माणसाचे परिश्रम मात्र व्यर्थ जातात. हे सांगताना तुकोबाराय म्हणतात, गौरव हा गौरवापुरताच महत्वाचा असतो. पांडुरंगाविषयी चित्तामध्ये सत्य संकल्पाचा दृढ निश्चय हेच खरे फळ आहे. एखाद्या गोष्टीचा लाभ होणे त्यापेक्षा तिचे रक्षण करून ती जतन करणे हे प्रयासाचे काम आहे. एखादे वेळी स्वादिष्ट पक्वानाच्या भोजनाचा योग येईल, पण ते भोजन पचले नाही तर त्यामुळे होणारी उलटी जास्त क्लेशदायक असते. एक गृहस्थ चोराच्या हाती लागू नये म्हणून दूरच्या मार्गाने धावत गावाकडे आला, पण गावाच्या सीमेजवळ धावण्याच्या श्रमाने मरण पावला. दुःख टाळण्यासाठी केलेले श्रम आणि मरण हेच त्यांच्या प्रयत्नाचे फळ त्याला मिळाले. तुकाराम महाराज म्हणतात, शौर्याचा उसना आवेश प्रत्यक्ष रणांगणावर जाण्याच्या वेळी खरा दिसतो. 296 नसंडी अवगुण वर्मे मानितसे सीन, भोग देता करीती काई, फुटता यमदंडे डोही, पाप पुण्या झाडा देता तेथे मोठी पडी पीडा, तुका म्हणे बोला माझ्या सिनती विठ्ठला. दुर्जनाविषयी तुकोबाराय सांगतात, दुर्जन आपल्या अंगातील दुर्गुण सोडित नाही. त्यांना काही वर्म गुह्य सांगावीत तर ते त्यांचा कंटाळा मानतात. दोष दाखवावे तर नाराज होतात. पण मृत्यूनंतर पाप पुण्याचा यमाकडे हिशोब देताना यम याचे डोके फोडील तेव्हा काय करील हा? त्यावेळी फार दुःख भोगावे लागते. देवा विठ्ठला, मी केलेला बोध दुर्जन ऐकत नाहीत. त्यांना त्याचा तिटकारा वाटतो. ते अंगीचे दुर्गुणही सोडत नाही असे तुकाराम महाराज म्हणतात. 297 पावे ऐसा नाश, अवघिया दिला त्रास, अविटाचा केला संग, सर्व भोगी पांडुरंग, आईताच पाक, संयोगांचा सकळिक, तुका म्हणे धनी सीमा राहिली होऊनी. पश्चाताप झालेला जीव पुन्हा हरिचरणाला लागला. यासंबंधी तुकोबाराय म्हणतात, मी वेळोवेळी सर्वांना क्लेश दिले. त्या पापाचा आता मात्र सर्व नाश होईल. कारण अविट शाश्वत तत्व अशा पांडुरंगाची मला गोडी लागली आहे. माझ्या सर्व सुखदुःखाचे भोग पांडुरंग भोगीत आहे. त्याच्या संगतीच्या ऐत्या भोजनाचा संयोग घडला. तुकाराम महाराज म्हणतात, तृप्तीची परिसीमा झाली, कसली इच्छा उरली नाही. 298 दुर्बळ हे अवघे जन, नारायणी विनमुख, सांडोनी या हाती, हात जाती पात्र होती दंडासी, सिदोरी ते पुण्य सवे सीन भिकेचा, तुका म्हणे पडिला वाहो कैसा पाहो लटक्याचा. परमार्थाबद्दल उदासीन असलेले जन दुर्बल असतात. तुकोबाराय म्हणतात, काळासमोर दुर्बळ झालेले हे जन हरिभजनाला
विनमुख झाले आहेत. हरिभक्तीचे उत्तम साधन असा नरदेह परमात्मा विना घालवून मरण पावतात. या पापाचे शासन यमाकडून त्यांना मिळते. संचितातील पाप पुण्याची शिदोरी यांच्या गाठीला आहे. सोबत भोग तृप्तीसाठी भिकेचे परिश्रम करीत आहेत. भगवंताकडे पाठ फिरवून जातात. ते जन्म मृत्यूच्या चक्रात फिरत बसतात. तुकाराम महाराज म्हणतात, अशा नाशवंत जीवनाची परंपरा चालूच आहे.